चव्हाण यांच्याकडनं कॅश प्राइज. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. हर्ष साडी 500 500 1000 1000 आणि 200 1200 1200 आणि 100 1300 1300 ने मगाशे 500 1800 आणि 1800 आणि मगाशे ते 100 1900 झाले. काय करशील 1900 रुपयाचं? 1900 रुपये मिळालेत. काय नाही करणार आज गटारी. आज हर्ष ने सबको लूटा है. अभी हर्ष को हम लूटते हैं क्योंकि आज है गटारी. हो छान छान खेळला आणि छान बोलला सुद्धा. मस्त खेळ झाला आज. वय वर्ष 14 असताना एखाद्या खेळाडूला अप्रिशिएट करावं, त्याचं मन भरून यावं आणि त्याला शब्द सुचेना असं व्हावं, असंच काहीसं दृश्य आम्हाला पाहायला मिळालं. फार छान खेळ करत असताना आपण जाऊया थेट क्रीडांगणाकडे, जिथे पुन्हा एकदा आवाजामध्ये करू आम्ही परिवर्तन. आणि संदीप जाबडे आमचे खरं तर हक्काचे हे समालोचक, त्यांना आम्ही पुन्हा एकदा इन्व्हाइट करू. हा मराठीचा गोड आवाज आणि त्यांच्याकडे असलेला क्रिकेटचा अनुभव तुम्हाला पुन्हा एकदा मायक्रोफोनवर अनुभवायला मिळणार. थँक्यू सो मच. मोरगिरी टीम, आपल्याला विनंती असेल आपला 12th मॅन पाठवायचे. मोरगिरी टीम मोरगिरी प्लीज कम. पंच सामना थांबवायचा आहे. मोरगिरी टीम 12वा खेळाडू आपण पाठवायचा आहे. येस स्टार्ट. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 रन्स 7 रन्स. 7 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिला बॉल वाईड, नंतर 2 रन. दुसरा बॉल नो होता का? ओके, 1 बॉल शिल्लक आहे. पाच चेंडू आणि 7 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय सडवली विपक्ष मोरगिरी या दोन संघांमध्ये सुरू असलेली मॅच, क्रिकेटचं युद्ध. हा शेवटचा आणि अंतिम चेंडू, फर्निचर डिस्ट्रॉय. अनिकेत हा गडी जाईल डगआउटच्या श्रेयाला. पहिल्या विकेटचं पतन पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूवर होताना पाहायला मिळत आहे. पहिलं षटक ड्रामॅटिक राहिलंय. पहिल्या चेंडूवर व्हाईट बॉल, दुसरा चेंडू नो बॉल, त्यानंतर कमबॅक आणि अंतिमच्या चेंडूवर गडी बाद. उमेश या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये ट्विस्ट अँड टर्न आणले. पहिल्या षटकात धावा केवळ खर्च केल्या तर गडी बाद केला 1. बॅटिंग करत असताना आपण संघ पाहतोय सडवली टीम. DKM करंजे टीम प्लीज कम. आपल्याला विनंती आहे. यानंतरची मॅच
पहिल्या चेंडूवर चौकाराला धावफलक जाऊन पोहोचले. 11 धावांवर अतिशय संत गतीने सुरू असलेला मॅच राज गोलंदाजीच्या आक्रमणावर अकूट टप्प्याचा चेंडू आउटस्टिकच्या पलीकडे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इथे धावचीची संधी आणि कॅड होतोय धाव बाद. अर्थातच सलामीला आलेला डावखुरा फलंदाज ऋषिकेश जाईल डगआउटच्या आश्रयाला. विकेटचं पतन. तृषांत जाईल डगआउटच्या आश्रयाला. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय. मैदानामध्ये आल्या करता रस्ता आला तसा जा बाबा. गटारी आहे. मटन चिकन वडे खा. खरं तर अकरा धावा धावफलकावर पाहायला मिळतात. सडवली आणि मुरगिरी या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना आपण पाहतोय. मैदानामध्ये दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर दोन हात करताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या फेरीचा सामना ड ग्रुपचा डी ग्रुपची मॅच. 11 रन्स ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावर लागल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी डावखुऱ्याच्या अनिकेत साठी आपण पाहिली. इथे आपण जर पाहिलं तर बाईटची एक धाव दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 2 धावांनी 2+1 वाईटची एक धाव जरूर. दोन्ही हात समांतर करून पंच अवांतर धावेची खूण करतायत. 3 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 14 धावांवर जाऊन पोहोचली आहे. 1.2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. 1. यस 1 रन शॉट का वाईट बॉल. यस इट इज अ बीमरचा हा नो चेंडू आहे. तदनंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवर एक धाव मिळेल आणि येणारा चेंडू हा फ्री हिटचा असेल. 16 धावा धावफलकावर लागल्यात. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजाच्या खऱ्या अर्थाने नियंत्रणामध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. ज्या वेळेस क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजाचं नियंत्रण चुकतं त्या वेळेस अपघात हा घडत असतो. आघात हा घडत असतो. त्याचप्रकारे ज्या वेळेस आपण एखादं वाहन चालवत असतो त्यावेळेस ज्यावेळेस आपलं नियंत्रण चुकतं त्यावेळेस अपघात घडत असतो आणि त्याचा भूर्दंड फार मोठा भोगावा लागतो. इथे चेंडू वडव्या बॅटने खेळला होता. अकूट टप्प्याचा चेंडू होता. ओव्हर द शोल्डर हाईट त्याला पुल केलं गेलं. शॉर्ट वाईन लेगच्या खेळाडूच्या हातामध्ये चेंडू गेला आणि तिथे देखील या खेळाडूकडून चूक झाली आहे. 9+2 एकूण 3 धावा धावफलकावर ऍड केल्या जातील. 1 फॉर द ओव्हर झाला होता. तदनंतर इथे गोलंदाजाकडून चूक झाली आहे आणि 3 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19 धावा धावफलकावर लागल्यात. चांगला फटका पाहायला मिळालाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर येतोय हा मोठा फटका. धावा मिळतील 6. षटकार. 25 धावा धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा होत्या. तदनंतर ऋषिकेशची चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पंचवीस धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंमध्ये तब्बल 18 धावा खर्च केल्यात राज या गोलंदाजाने. 25 धावा धावफलकावर. 25 रन्स ऑन दी बोर्ड. 3 चेंडू. व्हाईट बॉल. 2 बॉल झालेत. हा फ्रीजचा 3 बॉल झाले ना. नाही 9 बॉल नाही. पंच 3 बॉल झाले. 3 हाफ ट्रॅकर. हा देखील चांगला फटका. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चाललाय फायनल लेगच्या दिशेने. या चेंडूवर देखील धावा मिळतील 6. सलगचा दुसरा षटकार आपण पाहतोय. फलंदाज ऋषिकेशच्या बॅट मधून धावांचा डोंगर उभा केला जातोय.
धावफलक ते 31 धावांवर जाऊन पोहोचलाय. 31 रन्स ऑन दी बोर्ड. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू गेलाय. या चेंडूवर किती धावा मिळत आहेत पंचांचा इशारा घेणं बाकी आहे. प्रतीक्षा लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. खूप महागडं षटक ठरलंय. 25 धावा तब्बल खर्च केल्या राज या गोलंदाजाने. 24 धावा त्याच्या खात्यामध्ये नक्कीच ऍड झाल्यात. एक लेग बाईटची धाव. एकूण 25 धावा या षटकामध्ये आल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 25. राईट टर्म राऊंड द विकेटची ओव्हर द विकेटची गोलंदाजी आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला इंडियन नंबर 4 आलेला फलंदाज अनिकेत नक्कीच असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल होऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. बॅकफुटला जाऊन आक्रमक फटका. चेंडू हवेमध्ये आहे. 2 खेळाडू त्याच्या खाली येण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु या दोन्ही खेळाडूंना हुलकावणी देत चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला इथे, परंतु वेगवेगळा थ्रो पाहायला मिळालाय. दुहेरीला तिहेरी मध्ये देखील कन्वर्ट करण्यात आलंय. एकूण धावा पंच या चेंडूवर 2 धावा. 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या तर 2 धावांनी एकूण धावसंख्या वधारती. धावफलकावर धावा पाहतोय. 35 षटकामध्ये खर्च केल्या तब्बल 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पाहतोय आपण 35 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. सडवली संघ प्रथम बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मोरगिरी वर्सेस सडवली. मोरगिरी संघाकडे देखील तितक्या ताकदीचे फलंदाज आपण पाहतो. जिथे आपण यष्टांच्या मागे असणाऱ्या रोहनला पाहतोय. रोहन शिंदे, रोहन एस असे 2 खेळाडू या संघामध्ये देखील पाहायला मिळतात. 2 होणार खेळाडू, यंगस्टर खेळाडू चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करण्यासाठी जाणले जातात. 2 षटकांची समाप्ती. 35 धावा धावफलकावर लागल्यात. बस 35 धावा धावफलकावर आहेत. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. रोहन संघाचा कॅप्टन. फुल टॉस. चेंडूला दिशा दिली आहे. गोलंदाजाची दशा झाली आहे. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून लांबच लांब प्रहार. चेंडू चाललाय सीमा पार. इट इज अ षटकार. यानंतर चेंडू द्यायचा. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय उपाध्यक्ष आणि आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे शाखा प्रमुख आदरणीय संतोष रिंगे साहेब यांचं इथे आगमन झालंय. दादांचं सहर्ष असं स्वागत असेल. तदनंतर सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय विकासदादा उतेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. दादांचं देखील मनपूर्वक हार्दिक असं स्वागत असेल. सह्याद्रीचे हे सर्व शिलेदार यांच्या माध्यमातून सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आज तालुक्यामध्ये दिमाखात उभी आहे. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुकारामदादा सामंत उपाध्यक्ष, खजिनदार अमितजी गाडगे यांचं बहुमोलाचं योगदान सातत्याने असोसिएशनसाठी लाभलंय. चेंडूवर देखील एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावांनी एकूण धावसंख्या वधारती आहे. एकूण धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकार पाहायला मिळते 43 रन्स ऑन दी बोर्ड. चांगल्या प्रकारची फटकेबाजी आतापर्यंत आपण ऋषिकेशच्या माध्यमातून पाहिली आहे. जो 15 चेंडूंमध्ये 15 चेंडू आणि 30 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. बॅटची एज घेऊन चाललाय चेंडू फ्लाय स्लिप रिजन मध्ये. इथे केवळ मेल एकेरी धावेने एकूण धावसंख्या 44 पाहायला मिळते. जननी माता चषक 2024 या चषकाचं दैदिप्यमान असं आयोजन रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. जननी माता चरे या संघाने अनेक विजेतेपद खऱ्या अर्थाने सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पटकावले आहेत. आणि प्रथमतः त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं देखील आयोजन येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये आहे. खेळाडू त्याच्या खाली. कोण टिपणार हा झेल.
उमेश इथे फंबल झाला, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा आणि तर तिसरी धाव अर्जित केली जाईल का? होय. आणि प्रयत्न तर चांगला होता, परंतु इथे गोलंदाजाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि खेळाडूला बाद केलंय. 2 धावा धावफलकामध्ये ऍड झाल्यात. रणसंख्या आपण पाहतोय 46 इतकी लागली. शेवटचा चेंडू आहे ना बाकी. अनिकेत होतोय बाद. 46 धावा धावफलकावर. 46 रन्स ऑन दी बोर्ड. 3 गडी बाद. संतोष दादा रिंगे, विकास दादा उदेकर, आशिषजी गाडगे, अमितजी गाडगे, तुकाराम दादा सावंत, सन्माननीय सर्व कमिटी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात. सन्माननीय बबन सकपाळ साहेब यांची देखील उपस्थिती आपल्याला इथे पाहायला मिळते. सकाळपासूनच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी मैदानामध्ये सातत्याने मुंबईमध्ये ज्या ज्या वेळेस चराई संघ खेळत असेल त्या वेळेस बबन दादा सकपाळ साहेबांची उपस्थिती आपल्याला सातत्याने पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम लेजिटिमेट डिलिव्हरी, शेवटचा आणि अंतिम चेंडू, पेनल्टीमेट चेंडू आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंग मधील असेल. हा चांगला चेंडू, वेगवान चेंडू, तेच तर चेंडू. 1 धाव मिळाली आणि इथे गोलंदाजाकडून चूक, एक एक्स्ट्रा धाव. अठ्ठेचाळीस धावांची आवश्यकता असेल. 3 षटकांची समाप्ती. 47 धावा धावफलकावर लागल्यात. यानंतरची मॅच, यानंतरचा सामना DKM करंजे वर्सेस कोतवाल या 2 संघांमध्ये असेल. यानंतरची लढत. बोथ टीम कॅप्टन्स कम फॉर द टॉस. हॅलो, चेक. हॅलो, लाईट चालू होते का? ही हॅलो, माइक चेक. हॅलो, 1 2 3 4. टॉस केला जातोय. कोतवाल विपक्ष
मॅच आहे DKM करंजे, कर्णधार अजय रिंगे आणि अजय हा कर्णधार आहे आणि संतोष दादा रिंगे नाणेफेक करतायत. कोतवाल हॅव वन द टॉस अँड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. अठरा चेंडू आणि 48 धावांचा गरज या मॅच मध्ये. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता. मॅचला होईल सुरुवात. लेट्स प्ले इज द कॉल फ्रॉम द अंपायर. 15 मिनिटाचा अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये इनिंग संपायला हवी. आपल्याला आपण टाइम पाहतोय 3 वाजले दुपारचे. पहिल्या फेरीचे सामने अजून सुरू आहेत. पंचांना देखील विनंती असेल आपण वेळेचं मान ठेवायचं आहे. उमेश आणि रोहन ही सलामीची जोडी. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर. व्हाईट बॉल इज द कॉल. मैदानाच्या बाहेर जसं क्रिकेट सुरू आहे ना, मैदानाच्या आतमध्ये जसं क्रिकेट सुरू आहे तसं मैदानाच्या बाहेर देखील आहे. काही खेळाडू अगदी बॉल घेऊन स्टेजवर देखील गोलंदाजी करण्याचा आनंद घेतात. 46 नंबरच्या कॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात मनोहर सकपाळ. बॅटच्या रडार मध्ये चेंडू लांबच लांब. चेंडू चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे. उत्तुंग फटका. टोले जंग फटका. आसमानी सुलतानी टोला. षटकार. 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावर. 48 धावांचा करायचा आहे पाठलाग. मोरगिरी आणि सडवली फक्त एका मध्ये आहे दोन्ही गावांची एक नदी आणि या दोघांमध्ये चालले ही लढत. मोरगिरी आणि सडवली या दोन संघांमध्ये सुरू असलेली मॅच आपण पाहतोय. उमेश आक्रमक बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. हार्ड हिटिंग बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. झेल टिपण्याची खरं तर संधी होती. प्रयत्न केला गेला. प्रयत्न असफल देखील ठरलाय. चेंडूच्या मागे फॉलोअप घेताना पाहायला मिळाला. चेंडूला फॉलो करताना पाहायला मिळाला खेळाडू. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ऋषिकेश आहे. इथे जर पाहिलं ना तर 9 धावा धावफलकावर लागल्यात. 9 रन्स ऑन दी बोर्ड. उमेश आणि रोहन ही सलामीची जोडी आपण पाहतोय. सुमित कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. कोतवाल संघाचा खेळाडू बॅटिंग करताना पाहायला मिळेल. कोतवालचा संघ पुढच्या मॅच मध्ये जिथे आपण पाहणार आहोत. पहिल्या फेरीचा अंतिम मुकाबला DKM करंजे वर्सेस कोतवाल. ऑफ स्टिकच्या पलीकडे. लेंथ मध्ये व्हेरिएशन, पेस मध्ये व्हेरिएशन, बट इट इज अ wayward delivery that is called as a white ball. 1 extra run will be considered. Now 1 run will be added to the total. The score goes to 10 runs on the board. So far this is a good batting performance by team Morgiri, where their both openers are scoring very quickly. Umesh is on the striker end. He knows to be the hard hitting batsman. Last year also Rohan Shinde have performed very well. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये गेलाय. इथे जर पाहिलं तर 38 सर्कलमध्ये फील्ड केली जाते. तदवर मात्र दोन्ही फलंदाज 2 धावा अर्जित करतायत. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 15 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत झाल्यात. गोलंदाजी करत असताना रोशन या गोलंदाजाने निराशा केली. आतापर्यंत 12 धावा कन्सिडर केल्यात केवळ 3 चेंडूंमध्ये. ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर. इथे मोठा फटका खेळण्याची संधी जरूर होती परंतु ही संधी गमावली. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने एकूण धावसंख्या वधारते. 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावर. आज आपण पाहतोय चन्नी माता चषक 2024 च हे दुसरं वर्ष आपण पाहतोय आणि या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये क्रिकेटचा आनंद घेताना सर्व क्रीडा रसिक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफ स्टिकच्या बराच बाहेर. आउटसाइड दी ऑफ स्टोन अवे फ्रॉम द बॉडी. फटका खेळायचा होता परंतु हा चेंडू रडारच्या बाहेर, रीचच्या बाहेर. पंसांनी याला डेलिबरेटली व्हाईट बॉल घोषित केलंय. अर्थातच एक अवांतर धाव मिळणार आहे. अवांतर धावा खूप जास्तीच्या प्रमाणामध्ये खर्च केल्या जात आहेत. हा ताकदवर फटका. हा पॉवरफुल हिट सुपर हिट. चेंडू चाललाय काउ कॉर्नरच्या डोक्यावर सीमारेषा पलीकडे. षटकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय
ऑफ स्टिकच्या पलीकडचा चेंडू होता. ट्रान्सफर ऑफ वेट बॅकफुटला जाऊन फास्ट हँडचा वापर, पॉवर जनरेट केली या शॉटच्या मागे आणि चेंडूला धाडलं लांबच लांब सीमारेषा पलीकडे. रोहनच्या बॅट मधून आला हा आक्रमक फटका. 6 धावांसाठी 20 धावा धावफलकावर. खरं तर 48 धावांची गरज असताना ज्या प्रकारचा बॅटिंग परफॉर्मन्स पहिल्या षटकामध्ये व्हायला हवा होता, अगदी त्याला अनुरूपच बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. 20 रन्स ऑन दी बोर्ड. 13 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. अंपायर आपल्याला वेळ अधिकचा होत चाललाय, आपण थोडस वेळेकडे लक्ष द्यायचं आहे. खेळाडूंना आपण सूचना करायची आहे, अन्यथा 2 रनची पेनल्टी देखील दिली जाईल. हा देखील बॅकफुटला जाऊन अडव्या बॅटने फटका खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदत चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. रोहनच्या बॅटचा कारनामा पाहायला मिळतोय. रोहनची बॅट या निर्णायक मॅच मध्ये तळपतीये. धावा मिळतात 4. येतोय चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती. 24 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. लेग स्टिकच्या पलीकडचा चेंडू पाहतोय. लेग स्टिकच्या पलीकडे चेंडू चाललाय. अव्वंतर धाव मिळतीये. 25 धावा धावफलकावर. सलगचा दुसरा वाईट चेंडू. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. वन्स अगेन एरर इन लाईन, लॅक ऑफ कॉन्फिडन्स वी आर सीइंग ऑन द फेस ऑफ बॉलर हु इज बॉलिंग सेकंड ओव्हर फ्रॉम नेरूर रेल्वे स्टेशन एंड. मिस्टर गौरव इज द बॉलर. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. हा चेंडू चाललाय सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. अलॉंग दी कार्पेट होतोय फरार. धावा मिळतात 4. चौकार. लेग स्टिकच्या पलीकडे वाईड बॉलची खूण. अर्थातच 1 धाव ऍड होईल. 31 धावा धावफलकावर लागल्यात. आज आहे मैत्री दिन, फ्रेंडशिप डे आणि आपण पाहतोय तरुण तरुणी, युवक युवती आणि सर्वच आपल्या मित्रांना या मैत्री दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मैत्री आणि मित्रांना आयुष्यामध्ये फार किंमत आहे, कारण खरं तर मित्राची किंमत आयुष्यामध्ये फार आहे. इथे जर पाहिलं तर धावचीच्या आउट झाला, 1 धाव अर्जित केली गेली आहे. दहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चांगला फटका. चेंडू सरळ चाललाय मिड विकेटच्या डोक्यावर. सीमारेषा पलीकडे षटकार. 6 धावांसाठी. यस, इट इज बिग अँड माइटी सिक्सर फ्रॉम द बॅट ऑफ मिस्टर रोहन. हा चेंडू देखील आपण पाहिलं तर वेवट डिलिव्हरी होती. या चेंडूवर देखील 1 धाव अर्जित करण्यामध्ये बॅटरना यश आलंय. तर सन्माननीय आदरणीय आमचे मित्र आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने अनेक वर्ष या क्रिकेटचं मैदान गाजवलं असे सन्माननीय सीके यांचा देखील सत्कार केला जातोय आयोजकांच्या वतीने.
2 चेंडू शिल्लक या षटकातील बाकी आहेत. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. सीके आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय सीके. खरं तर आजच्या मॅच मध्ये निराशाजनक कामगिरी जरूर राहिली, परंतु एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, व्हाईट बॉलची खूण केली जाते. पुन्हा एकदा एक विवट डिलिव्हरी पाहायला मिळाले. 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मोरगिरी टीम हा ब्लॉक होल मध्ये चेंडू हाताळलाय. हा चेंडू देखील बॅटच्या रडार मध्ये, चेंडू हवेमध्ये चाललाय. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे येतोय. षटकार. केवळ 2 धावांची आवश्यकता असणार आहे 6 चेंडूंमध्ये. बॅटिंग करत असताना रोहनने कमाल केली आहे. त्या समवेत आपण पाहिलं तर सलामीला आलेला बॅटर नंबर 2 उमेशने देखील चांगली बॅटिंग केली आहे. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असेल. सन्माननीय आदरणीय सन्माननीय सीके यांचा सत्कार केला जातोय. तर खऱ्या अर्थाने ऑफ स्टिकच्या पलीकडचा चेंडू आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. 38 सर्कल मध्ये चेंडू अडलाय, परंतु विनिंग मुवमेंट आणि विनिंग धावा या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. एकीकडे आपण उमेशला पाहतोय आणि रोहन दोन्ही फलंदाजांनी 48 धावांची अभेद्य अशी सलामीची भागीदारी केली आहे आणि तब्बल 10 गडी राखून हा विजय अर्जित केलाय. मोरगिरी टीमचं हार्दिक अभिनंदन. डॉमिनंट परफॉर्मन्स पाहायला मिळाला यांच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने पराभूत संघ सडवली संघाला देखील पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर आपण जाऊया नेक्स्ट मॅचकडे, जिथे आपण पाहणार आहोत करंजे पायटेवाडी